नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि रोजच्या प्रवासामध्ये इतके विविधांगी लोक आपल्याला भेटतात आणि मला आनंद होतो की त्यांचं उदाहरण महाराष्ट्रासमोर मी ठेवतो. आता मी जर तुम्हाला असं म्हणालो की एक व्यक्ती आहे 8वी पास आणि फारच खोलात गेलो तर त्यांना लिहायला वाचता किती येतं त्याचंही मला सखोल त्यांच्याकडनं पडताळणी करावी लागेल. पण ह्या व्यक्तीने छोटंसं गॅरेज सुरू केलं 8वीतनं शाळा सुटल्यानंतर. समजा 2000ची वगैरे गोष्ट असेल. आणि त्यानंतर क्रेन एक घेतली विकत. तोही फार धाडशीच निर्णय होता. त्यापासून ते 29 क्रेन विकत घेण्यापर्यंतचा त्या व्यक्तीचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मला मॅनेजमेंट अशा अर्थाने, बिझनेस मॅनेजमेंट अशा अर्थाने खूप गोष्टी समजून घेता आल्या. कारण मी जेवण करत असताना मी त्यांच्यावर चर्चा केली. ह्या त्या क्रेन आहेत ज्या आपण इंडस्ट्रियल क्रेन म्हणू आपण त्याच्या. फार कोणत्याही शालेय अभ्यासक्रमामध्ये जी गोष्ट आपल्याला शिकवली जात नाही अशा मॅनेजमेंट आणि HR ह्याचं स्पेशलायझेशन आहे. परंतु त्यांच्याकडे 20-22 वर्षापासून, कारण आपल्याकडे माणसं सांभाळणं ही फार कठीण बाब आहे. लोकांना काम करायचंच नाही आहे किंवा काम करायचं असलं तरी त्यांना पुरेसा पगार मिळत नाही, वेगळ्या गोष्टी असतात. तर त्यांच्याकडे 20-22 वर्षापासून एक व्यक्ती आणि असे अनेक व्यक्ती त्यांच्याकडे काम करतात. 5-50 मुलं त्यांच्याकडे कामाला आहेत आणि टर्नओव्हर आहे अवघा 40 ते 50 कोटी रुपये. मी पुणे जिल्ह्यातल्या मंचर इथे आहे आणि माझ्यासोबत आहेत, काय भाई तुमचं पूर्ण नाव? बादशाह इनामदार. बरं, बादशाह इनामदार यांची 2 मुलं पण माझ्याबरोबर आहेत. मी त्यांना नंतर सांगेन. बादशाह, तुम्ही मला मगाशी असं सांगितलं की कॉम्पिटिशन असायला पाहिजे ना, स्पर्धा असायला पाहिजे. 100% व्यवसायात कॉम्पिटिशन असलंच पाहिजे. कशासाठी? कसं होतं, आपण आपली कुवत किती आणि आपली कॅपॅसिटी काय, आपण काय काय लायकीचे आहोत हे कळायला पाहिजे. एखादा चॅलेंजिंग जॉब आला तर आपल्या नाही हातवांडातून शब्द नाही आला पाहिजे. त्या कामाशी संघर्ष करण्याची ताकद आहे माझ्या. कॉम्पिटिशन असलीच पाहिजे. आणि जर नसेल तर असं होईल की तुम्हालाच कळणार नाही, तुमच्या युगो येईल माझा पण, मला युगो येईल ना, माझ्या इतका कुणीच नाही असं पण वाटेल ना मला. कुठल्या मॅनेजमेंटच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही शिकलंय? बरं, एनिवे, दुसरा मुद्दा, तुमच्याकडे हे 20-22 वर्षापासून लोक राहतात कशी? सर, माझं कुटुंब समजतो मी. माझ्याकडे आहे ना, माझा प्रत्येक माणूस हा कर्मचारी. मी त्यांचा डबा खातो, मी त्यांना माझा डबा चारतो आणि मी त्यांच्या सुखदुःखात सामील होतो, ते माझ्या सुखदुःखात. आणि आम्ही कधीच, मला कुणाचा फोन जरी आला आणि ते म्हटले ना ऑपरेटर, तुझ्या ऑपरेटरने असं केलं, तर मी कधी म्हणत नाही तो मालक आहे, तू त्या मालकाशी बोल, तो निर्णय घेणार त्या जागचा. आणि त्या मग ज्यावेळेस मी असं म्हटलो ना, एक्झाम्पल आता माझ्याकडे अजित म्हणून मुलगा आहे, तो जरी कुठं कामाला गेला तर मी डायरेक्ट सांगतो तो माझा फॅमिली मेंबर, तुम्ही त्याच्याशी बोलून त्याच्याशी निर्णय घ्या. अच्छा, तुमचा मुलगा पण आहे इथे बरोबर? इकडे या भाऊ, तुमचं काय नाव पूर्ण? आवेश इनाम. अच्छा, आवेश, तुम्ही BBA का MBA केलंय? BBA पण केलंय, MBA. यातलं कुठलं शिकलात तुम्ही अभ्यासक्रमामध्ये? नाही, याच्यातलं काय नाही, जे एक्सपिरियन्स नाही. येस, दॅट इज व्हॉट एक्सपिरियन्स इज सो इम्पॉर्टंट. आणि तुम्ही म्हणालात की अजयचा किस्सा सांगितला. अजय का अतुल, कोणाचा? अजित म्हणून आता माझ्या घरात इथं उपलब्ध ड्रायव्हर तसे बाकी अजून याच्यापेक्षा जुने आहेत. मला एखाद्या पार्टीकडे समजा इथलं 30 किलोमीटर 40 किलोमीटर माझा क्रेन गेला आणि तो ड्रायव्हर पार्टी ना पैसे देण्यासाठी माझ्याशी संघर्ष करते. तर मी सांगत असतो, मी तुमच्यापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे, माझा तिथं माणूस आहे, तो स्वतः मालक आहे त्या गाडीचा, तो निर्णय घेणार, तुम्ही त्याच्याशी बोला. हा विश्वास मी त्याच्यावर प्राप्त करतो. आणि ज्यावेळेस त्याच्यावर मी तो विश्वास प्राप्त केला तर त्याची पण छाती भरून येते की माझ्या मालकाने मला मालकच सांगितलं नाही का माझा नोकर किंवा कर्मचारी की माझा ऑपरेटर. सर्वात जुना कर्मचारी किती वर्षापासून? माझ्या कमीत कमी 22-24 वर्ष आले असेल. त्याला किती पगार आहे? 30,000 रुपये त्याला. आणि सगळी मिळून मुलं किती तुमच्याकडे? 50-55 पोरं आहेत माझ्या सगळे. ओके, सगळे मॅनेजमेंट ऑफिसचा. आणि ह्याला जरा वेगळा काहीतरी नोकरी करायचं तुम्ही करू दिलं नाही मुलाला? त्याची इच्छा खूप होती बाहेर जायची, पण कसं होतं, तुम्ही स्ट्रगल करा. वडिलांनी जसं स्ट्रगल केलं, तो लहान होता ना, तर मी गाड्या टोचन करून जायचो ना, त्याला घेऊन जायचं. त्याला कळायला पाहिजे की आपले वडील काय कष्ट करतात, काय नाही करत. आणि तुम्ही ऑफिसमध्ये बसून आणि प्रॅक्टिकली जमिनीवर येऊन जे नॉलेज भेटेल ते तिथं नाही भेटणार सर. कस्टमर संघ कसं बोलायचं, गावखेड्यातला माणूस भेटला तर कसं बोलायचं, बरोबर आहे. एखादा क्लास 1 अधिकारी भेटला तर त्याच्या संघ कसं बोलायचं, हे तिथं ऑफिसमध्ये बसून नाही होणार. तुमची मुलगी पण आहे. या दीदी, तुझं नाव काय? मिनाज. तू काय करते पुढे? थोडं कर, आपला ऑडिओचा इश्यू होईल. आता माझं M.Pharm कम्प्लीट होऊन मी PhD परस्यूइंग करते, लास्ट इयरला आहे PhD. राईट. आणि आपले वडील
पोस्ट ग्रॅज्युएट आहे. त्यांचा जो काही अनुभव, त्यांचे जे गुण होते, त्याच्यामुळेच आम्ही दोघं पण इथपर्यंत आलो. हो ना. म्हणजे त्यांचा जर का सपोर्ट नसला असता तर आम्ही इथपर्यंत आलोच नसतो. कारण की आम्ही बॅकग्राऊंड, आमच्या घरात कोणी शिकलेलं नाही. आम्ही फर्स्ट आहोत असं दोघं जण की ज्यांचं मास्टर्स कम्प्लीट झाले. ग्रेट यार. आणि आता आम्ही PhD पण करतोय. इव्हन PhD करून सुद्धा ते आम्हाला असं म्हणत नाही का आता तुम्ही इथं थांबा, तुम्ही बाहेर देशात जा. काय असेल ना, मला सगळं विकायला लागलं तरी चालेल, पण तुम्ही बाहेर देशात जा. वाह. म्हणजे आपलं ग्रोथ होईल, कम्युनिटीची ग्रोथ होईल आणि एक आयडेंटिटी होईल. लोकांना सांगता येईल की घरातली मुलं मुली सुद्धा एवढ्या लांबपर्यंत जाऊ शकतात. आणि तू आता DY पाटीलला काय म्हणलं नाही, का? माझं मास्टर्स आणि माझी डिग्री आणि मास्टर्स दोन्ही पण पुण्याला झाले, DY पाटीलला. वाह. आणि आता मी भारतीमध्ये PhD पासून करते. 250-300 लोकांमध्ये 3च सीट्स होते तिथे PhD साठी. त्याच्यात माझा फर्स्ट नंबर लागला. वा 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 वा. आणि तुझं कुठं, तू MBA कुठे केलं? मी MIT कॉलेजला गेलाय कोथरूडला. पण तिथं पण 50% स्कॉलरशिपवर केली. वा. आता खरी कहाणी ह्या क्रेनच्या बादशाची जे, त्यांचं नावच बादशाह आहे म्हणून सुरुवात झाली ती मला वाटतं पहिल्या छोट्या क्रेनपासून ना. हो हां. हे अचानकच कसं फॅट डोक्यात आलं? सर, मी गॅरेज व्यवसाय करायचो. ती 8वी सोडल्या 8वी सोडली, 6 महिन्यानंतर गॅरेजवर कामाला आलो. हां. 6 महिन्यानंतर या तुमचं क्रेन पण दाखवू लोकांना. हां. मी क्रेनच्या व्यवसायात यायचं कारण एकच का माझं जस्ट मी गॅरेज काम करताना ॲक्सिडेंटच्या गाड्या आणायला लागायच्या किंवा जागेवरनं सरळ करायला लागायच्या. तर इथं आमच्या इलाक्यात कुठेच क्रेन नव्हतं, म्हणजे पुण्याशिवाय पर्यायच नव्हता. असं ह्या बाजूला. हां. तुम्ही इकडे बघा. हां. आणि पुण्याशिवाय पर्याय नव्हता, इकडं कल्याणशिवाय कुठंच पर्याय नव्हता, इकडं नगरशिवाय पर्याय नव्हता. आणि गॅरेजचं काम तुम्ही कधीपासून करायला सुरुवात केली? वयाच्या? मी 8वी शाळा सोडल्यानंतर 6 महिन्यानंतर लगेच गॅरेज व्यवसायात आलो. हां. ते किती वर्ष काम केलं? मी 2.5 वर्ष लोकांच्या इथे कामाला होतो. बरं. आणि मग आणि त्यानंतर 2.5 पहिलं वर्षानंतर मी स्वतःचं गॅरेज टाकलं. रिफाड असतात ना, रिफाड, त्याचे ठोकून बनवून त्याचं गॅरेज तयार केलं. 3,500 रुपये मला भांडवल लागलं होतं त्या गॅरेज तयार ते करायला. लोकांनी 50-50. ते लोकांनी मला दिले. आज मी ती लोक तिच्यातली काही जिवंत आहेत. त्यांनी मला मग हे सुचलं कसं तुम्हाला की इथं कुठं क्रेन नाही असं लक्षात आलं, मग क्रेन घेतली? हो, मग गॅरेजवर क्रेन यायचे ना, टोचन करून अडवणूक करायचे ते त्यावेळेस. तर म्हटलं आपल्याला क्रेन घ्यायला पाहिजे, कुठल्या परिस्थितीत घ्यायचा. मी जेव्हा स्क्रीन घ्यायचा निर्णय घेतला तर माझे जवळचे मित्र परिवार होते, सगळे गाडी धंद्यातले, त्यांनी मला मूर्खात जमा केलं. वालू पे गाडी लेने का, गन्ने का गाडी लेने का, ये क्रेन लेंगा, मर जाएगा फाशी लेके. पण मी ते न ऐकल्यासारखं केलं आणि आपलं पुढं करत गेलो. आणि मी जेव्हा स्क्रीन रात्रंदिवस पळायला लागलो चालू, माझं खूप परमेश्वरांनी पण मला खूप साथ दिली. ते कष्ट करणाऱ्याला परमेश्वर साथ देतोच की, त्याला काय. आणि स्ट्रगल करायची ताकद होती. रात्रंदिवस पळवायचं. मी तुमपार कर्नाटकला मोहोळपर्यंत माझी गाडी घेऊन गेलो. गुजरातवरून माझ्या गाडीने मी गाड्या ओढून आणल्या त्यावेळेस. ते स्वतः ड्रायव्हिंग केली. आणि मग दुसरं इंडस्ट्रियल क्रेन कसं घेतलं? मला जेव्हा अपमान वाटला का माझं काम एखादा मोठा क्रेनवाला येऊन करून जातो, माझी कारण आपल्याकडे जिद्द होती. छोटी क्रेन हा. आहे. आपली कॅपॅसिटी वाढवली पाहिजे. आपल्याला मला तर कोणी कर्ज देऊ शकत नाही, माझी तर काय कुठं क्रेडिट नाही, बॅलन्स शीट काय माझं हेच माहित नव्हतं मला. सर, करायचं काय? मला म्हणतात ना, एखाद्या गोष्टीत साक्षर परमेश्वर तयार होतो. त्या बँक ऑफ महाराष्ट्राचे काही अधिकारी, त्यांचं माझ्यावर काय प्रेम होतं मला माहित नाही. कोण दाते की कोणतं? साबळे, दाते आणि बोरकर म्हणून अधिकारी होते, 3 जण होते. आणि ते माझ्या घरी जेवून कामं करायचे. त्यांचा माझा विश्वास बसला होता. 25,000 रुपयाची CC दिली ती सर त्यावेळेस मला त्यांनी. 25,000ची CC म्हणजे केव्हाची गोष्ट आहे? माझ्या हिशोबाने 95 ना, 2000च्या आसपास दिली असेल. ती 25,000ची CC तुम्हाला कामाला आली? कामाला एकदमच एवढे पैसे मिळाले? अहो, पहिल्यांदा आयुष्यात पैसे पहिले ना. मग पहिली क्रेन केवढ्याला विकत घेतली आणि त्याला पैसे? ते पण सांगतो मी. पहिली क्रेन ही 3.5 लाख रुपयाला मी विकत घेतली, जुनी. माझ्याकडे त्यावेळेस पैसे नव्हते. माझ्याकडे काहीतरी 35-40 हजार रुपये माझा बॅलन्स होता स्टार्टिंगचा. मग बँक ऑफ महाराष्ट्राचे साहेब होते साबळे म्हणून, त्यांनी मला 10,000 रुपये उसने दिले. वा. मग आदिवासी भागातल्या लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. मी सांगितलं ना, मी आज बी त्यांचे उपकार विसरू शकत नाही. माझ्या आदिवासी भागातल्या त्यांनी काय केलं पहिली क्रेन घेताना? बांबळे म्हणून अधिकारी येते, बांबळे म्हणून साहेब, बांबळे साहेबांनी मला त्यांच्या खिशातनं पैसे दिले, साबळेने दिले, साबळेने दिले, असे लोक. पण हा विश्वास तुम्ही कमवला ना शेवटी, वैयक्तिक विश्वास नाही. मी म्हणजे विश्वास कमावण्यापेक्षा ते मला माझं फॅमिली मेंबर समजायचे, मी त्यांना माझं फॅमिली मेंबर समजायचं. म्हणजे आम्ही सुखदुःखाच्या गप्पा एक दुसऱ्याला सांगायचं, शेअर करायचं.
त्यांनी मला सगळ्यांनी पैसे काढून मला ते क्रेन, पहिलं क्रेन आहे ना बिगर कर्जाचं त्यांनी घ्यायला लावलं. ते कुठे क्रेन? ती गाडी आहे माझी 1101 या इकडे, ती गाडी दाखवू महाराष्ट्राला. जुने. आणि ती गाडीचं मॉडेल पण सर आहे ना, हे बघा 1977 चा ही, आणि शिवाय गाडी 1977 ची गाडी आहे, म्हणजे माझा जन्म त्या वर्षी झालेला आहे. ही गाडी मी त्यावेळेस घेतली, 3.5 लाख रुपयाला गाडी आणली. हा. त्यावेळेस वालवरची 16-12 3.5 लाख रुपयाला नवीन भेटत होती येस गाडी. त्यावेळेस मी गाडी ही केवढ्याला घेतली ती? 3.5 लाख रुपयाला. म्हणजे क्रेनच आहे ना? क्रेन हे चालू आहे का आता? हो, टोचन चालू आहे. आता काल का परवा ते एक वरती मारून आले ते. अजित स्टार्ट कर बेटे. हा अजित, जरा स्टार्ट करून बंद कर. आणि ही कुणाची, मर्सिडीजची आहे का? मर्सिडीजची गाडी आहे. वाह. एक मर्सिडीजचा लोगो बी आहे तिच्यावर. हा आहे ना. मग सेकंड पुन्हा दुसरी कुठे घेतली मग? दुसरी मग अशी क्रेन घेतली. हे. नाही आता गेली ना, हायड्रा क्रेन येते इंडस्ट्री. हायड्रोलिक क्रेन. हायड्रोलिक. बरोबर ना, हायड्रोलिक ना. हो. हा. 12 टन कॅपॅसिटी असते त्याची. मी हा. 12 लाख रुपयाला त्यावेळेस मी त्या 12 लाख रुपयाला घेतली. हा. त्यावेळेस माझे पैसे नव्हते सर. मग अशी परिस्थिती, गाडी तर घ्यायची. या बात करा, बंद करा. हे ना, ह्या जशा आम्ही आत्ता ही मालिका जी सुरू केली ना, त्यात तुम्ही चितळेंना बघितलं, त्यात तुम्ही गाडगिळांना बघितलं, त्यात तुम्ही वारणेला बघितलं, त्याच्यामध्ये तुम्ही गणेश निबेंना बघितलं, इथे तुमची महालक्ष्मी डेअरी बघितली. आणि महाराष्ट्रातले किती उद्योग आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि मला ना या मराठी जनाचं फार कौतुक वाटतं. आपल्याला असं कधी कधी वाटतं की महाराष्ट्रीयन मनुष्य हा उद्योग व्यवसायामध्ये नाही आहे. खरं तर माझ्या मते महाराष्ट्रीयन मनुष्य हा अधिक क्रिएटिव्ह पद्धतीच्या आणि संघटित उद्योग व्यवसायामध्ये, आता यांनी सांगितल्याप्रमाणे 51 मुलं त्यांनी सांभाळली. त्यांची ती पुढची क्रेनची कहाणी ऐकून घ्यायच्या आधी तुम्ही मुलांना जे सांभाळता, तुम्ही म्हणाल त्यांच्या जेवणाच्या वेळेला तुम्ही स्वतःच बसून जेवता त्यांच्यावर. त्यांच्या ड्रायव्हर, माझा मुलगा बी खातो त्यांच्यात बसून, माझी मुलगी खातो. असं काही नाही, आम्ही त्यांना आमचं कुटुंब समजतो. सर माझ्या पश्चात माझ्या मुलाला, कुठल्या पण वर्करला विचारा, कुठल्याही माझ्या मुलाला क्या सेट कैसा आहे, किंवा लालच द्या त्याला पैशाची. लोक म्हणतात ना का बाबा UP बिहार इकडला तिकडला माणूस बाबा पैसे दाखवले की जातो. पण माझ्याकडे एक मुलगा आहे ना, 22, 30 वर्ष ते सांगितलं मला तुम्ही. मग हा दुसरी क्रेन जेव्हा घेतली तेव्हा 12 लाख रुपयाला घेतली. 12 लाख रुपयाला घेतले. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, मी बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांचं सगळ्यांना आहे ना, माझ्या उपकार विसरणार ना, असे परमेश्वरासारखे ते माझ्यासाठी उभे राहिले. त्यांनी पुन्हा मदत केली. त्यांनी फुल लोन, म्हणजे 100% बँक ऑफ महाराष्ट्राने, मला नाही वाटत का अजून कुणाला 100% लोन दिलं असेल म्हणून, मला तरी नाही असं वाटत. मला त्यांनी 12 लाख रुपये. आता पहिलं घेतलं ते 12 लाख रुपये त्यांनी तुम्हाला एक मध्ये CC करून दिली 25 लाखाची. ती CC त्यावेळेस आहे ना, मला वाटतं 1 लाख रुपयाची झाली होती त्यावेळेस. ओके. मग वाढवली होती माझी क्रेडिट बघून, त्यांनी वाढवत गेली. ठीक आहे. आणि आता यांचं एवढं क्रेडिट आहे की यांनी मला सांगितलं की बँकेत ऑब्व्हियसली ना, बँकांना कर्ज द्यायचीच आहेत, तर ह्यांना त्या खातेदार पण माहीत नसतील, बँकचे लोक यांच्याकडे येऊन आता कर्ज देतात. आणि आता तुमच्याकडे गाड्या आहेत? माझ्याकडे टोटल 29 गाड्या आहेत. क्रेन, टोटल क्रेन. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती झाली तिथे आता? हे एका गाडीची किंमत किती? असं एक लम समजा, जास्त नका लम समजा. काही 50 लाखाचे आहेत, काही 40 लाखाचे आहेत, काही 35 लाखाचे आहेत. मग मिनिमम तरी किमान 35 लाखापासूनची गाडी आहे. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती आहे आपल्या ह्या व्यवसायात? 29 गाड्यांचे टोटल, बडे छोटे. 65 कोटीची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे यांच्यात. आणि आज टर्नओव्हर आहे 50 कोटीचा आसपास, बरोबर? आणि कामं मुख्यत्वे कुठं करता तुम्ही? काम सर, मी एकमेव माणूस असतो की मी खूप मोठी जुगार खेळलो. इथं लोक आहे ना, काम घ्यायच्या अगोदर आहे ना, एखादी गाडी घ्यायच्या अगोदर म्हणतात तुझ्याकडे फिक्स लागेल का. मी ते नाही विचार केला. पहिलं म्हैस दारात आणलं, मग दूध ऑटोमॅटिक म्हैशीला बैल दुधाला माझ्या गिरायकीला हा विचार केला. ते रतन टाटा असंच म्हणाले होते. मी क्रेन आणल्यानंतर ऑटोमॅटिक माझ्याकडे लोक येऊ लागली. गुडगुडी वाजवली जादूगारने, तरच पब्लिक जमा होतं, तो पण होत नाही सर. पण मग आता कुठं काम करता तुम्ही? इंडस्ट्रीमध्ये काम करता? अहो खूप काम आहे, कोण म्हणतं काम नाही. अहो झाडं, इथं आंब्याची झाडाची फांदी तोडायची तरी क्रेन लागते. लोकांनी गार्डन मध्ये नारळाची झाडं लावली तरी क्रेन लागते, ती काढायला, नारळ काढायला. इथं मंदिराची कामं चालली त्यांना क्रेन लागते. इथं समजा छोट्या मोठ्या कंपन्या, येईल त्यामुळे तुम्ही असं बघा, शुगर फॅक्टरी आहे, छोट्या मोठ्या कंपन्या आहेत,
गोवर्धन डेअरी सारखा खूप मोठा प्रोजेक्ट आहे, मोर्डे कंपनी सारखा खूप मोठा प्रोजेक्ट आहे, खूप मोठे आपण थोडंसं इकडे जाऊ, असं मी काही light नाही. इकडे काम आहे, काम करणाऱ्याला खूप काम आहेत, हा पण तुम्ही घ्यायच्या अगोदर विचार करत बसले तर तुम्ही काही करू शकत नाही. मी डिरिंग केलेली आहे सर पहिली. आता चेहरा घ्यायची. तुमचा इकडे करा, कारण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना माझ्याकडे आहे ना, मी हा. क्रेन घेताना लोकांनी मला सगळ्यांनी मूर्खात जमा केलं होतं का तू काय आता करतो. एका तासाला क्रेनला आपण किती चार्ज करतो? सगळ्यात छोटीची मशीन आहे, तिला पर आवर्स 1 तासाला 1,000 रुपये. त्याच्यापेक्षा थोडी त्याच्यानंतर थोडी मोठी तिला 1250, त्याच्यानंतर 1500, 1700. मग काही मशीन अशा आहेत का त्या तासावर देऊ शकत नाही मी, तर मग त्याला कसं असतं 8 घंट्याचं सीप असतं 8 तासाला. मग कोणाला 35,000 रुपये सीप आहे, कोणाला 50,000 रुपये सीप आहे. बरं, मंथली मंथली 50,000 रुपये ते 30,000 मंथली नाही, एका दिवसाची. अशा पण मोठ्या मशीन मंथलीच नाही सांग. सगळ्यात जास्त किमतीची मशीन कोणती आहे? म्हणजे आता काय, आता आपल्याकडे जे मोठमोठ्या क्रेन आहे ना, आता सिनी कंपनी आली, त्याच्यात इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग केलं त्यांनी. पहिले सगळे जे काही येईल ते सेकंड हँड बाहेरूनच मागवायला लागायचे. ओके, पण आता कितीची आहे तुमची? सगळ्यात मोठी 80 टनाची माझ्याकडे. किंमत तिची? तिची इंडियाच्या हिशोबाने जुन्यातली जुनी जरी धरली तरी कमी कमी 1.5 करोड रुपये. वा. व्यवसाय करताना काय गोष्टी बघायला पाहिजे? जिद्द पाहिजे मनाची. क्या बात. काही नाही व्यवसायात, काही नाही, काही सगळं सोपं गणित असतं सगळे, फक्त जिद्द पाहिजे तुमच्यात करण्याची. आणि लॉसमध्ये कधी खचायचं नाही. लॉस झाला ना, माझ्या कुठल्या मुलाला विचारा, क्रेन जरी पलटी केलं तर मी त्याला एकच सांगत असतो, बेटा तुम्ही खाना काय घ्या, ज्या पेढे जाके खा. अरे सीधा कर देंगे रे यार, हसते रो. लॉसमध्ये ना सगळी माणसं चिडतात, माझं उलट आहे सर. मी लॉसमध्ये उलट हसत राहतो. त्या लॉसमधून मला एक अक्कल शिकायला भेटत असते. पण लॉस झाला का तुम्हाला? खूप वेळा माझ्या क्रेन खूप वेळा पलटी झाल्या, खूप वेळा मला असं खूप वेळा हे झालं. असं काही नाही. इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारले माझे. मोठमोठ्या कंपनीने वॉरंटी गॅरंटी दिलेली, त्यांनी सुद्धा अंग काढून घेतलं. ही मशीन आहे माझी, 6 महिन्याची मशीन आहे. इंडियामध्ये आहे ना, इंडियामध्ये नाही पण महाराष्ट्रामध्ये तर अभिमान नाही सांगत मी पहिली घेणार. अरे क्या बात आहे, मग दाखवू ना ती हे machine. हे हा. आता हे बी एस्कॉर्टचं जे मशीन आहे ना सर, हा. हे बी त्यांचं ट्रायल बेसचं मशीन आहे सर. हा, हे हे एस्कॉर्टने ट्रायल ट्रायलला काढलेलं तुमच्याकडेच घेतात का? डेमो गाडी मी घेतलेली त्यांची डेमो. हा, ही एस्कॉर्टची आणि ही एस्कॉर्टची. आणि ही TRS कंपनी आहे. काय स्पेशालिटी आहे जी? ही त्यांचं थोडं इंटरनॅशनल स्टँडर्डच्या हिशोबाने. स्टँडर्डच्या अराउंड सगळी बनलेली तर तुम्ही 2 गोष्टी सांगितल्या, एक म्हणजे जिद्द, दुसरं म्हणजे खचून जायचं नाही, आणि पुढे काय खायचं काय कारणच नाही ना सर. हा, या पुढे. करायचं तुम्हाला ना, हा करायचं तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं मगाशी, पण मी देव हा प्रकार माझ्याकडे नाहीये. मला जो व्यवसाय देणार ना तोच माझ्यासाठी देव आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सर मी कधी मला ना इथे थोडंसं आय लेवल घ्या. इथे आपले देशाचे पहिले पंतप्रधान, म्हणजे ही तुलना नाही आहे, सामान्य माणसाचं मत हे पंतप्रधान एवढंच महत्त्वाचं आहे माझ्या लेखी तरी. कारण मी आत्ताच GMRTचा एक प्रोजेक्ट बघितला, मी मुलांनाही दाखवला तो. GMRTने इथे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीची सॅटेलाईट इमेजनरी तयार करणारी दुर्बीण बसवलेली आहे. ती फार महत्त्वाची आहे. इथे दिलीप वळसे पाटलांची मी मुलाखत केली मधल्या काळामध्ये. सभागृहातली सगळी भाषणं मी ऐकतो आहे. काल अमोल कोल्हेनी देशाच्या संसदेमध्ये पत्र दाखवलं, आणि त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की ही GMRTची जी इथे असलेली जी दुर्बीण आहे ती आमच्या व्यवसायाला आणि इथे इंडस्ट्रियलायझेशनला अडथळा करते. आणि हे खरंही असेल, मला काही दोघांनाही काही म्हणायचं नाही आहे, पण त्यांनी सांगितलेल्या सूत्राप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टीतनं पण बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात. तर देशाचे पंतप्रधान असं म्हणाले होते की माझ्या दृष्टीनं मंदिरं ही सायन्स इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा मोठी मोठी धरणं आहेत, जसं तुमचं हरियाणातलं मोठं धरण. तर तुम्ही देव आहेच महत्त्वाचा, पण त्याच्यापेक्षा जो व्यवसाय देणार आहे तो महत्त्वाचा. माझ्यासाठी तोच माझ्यासाठी परमेश्वर. पण नमाज वगैरे पडतं की नाही? आलं मला तर जातो. एक सगळ्यांना कसं असतं माहिती आहे का, माझ्या बरोबरचा जो ग्रुप आहे त्यांना नको वाटायला का बाबा माझं एक समाधान म्हणून मी कुठल्या तरी दर्गेला कुठल्या तरी देवाला जाईल. आणि ते सामाजिक काम पण करतात, म्हणजे मुस्लिम समुदायातल्या मंडळींना असेल किंवा हिंदू समुदायातल्या मंडळींना असेल, आवश्यक ती मदत ते करतात. ते सांगत नाहीत. मला त्यांनी हे सांगितलं की मला हे सांगायचं नसतं की मी कुणाला किती मदत केली. आपल्याला माहिती आहे रमजानमध्ये जकात असते. मुस्लिम धर्मियातले जे 5 महत्त्वाच्या गोष्टी मला नेहमीच वाटतात की ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्यातली एक जकात आहे. त्या जकातीनं गोरगरिबांना मदत करावी अशी त्याच्या मागची भावना आहे असेल, पण ते तसं करतात आणि ते सांगत नाहीत. तुमचं म्हणणं आहे की कष्ट म्हणजेच देव आहे आणि कष्टच अल्लासाठी पण तोच महत्त्वाचा आहे.
सगळं काय. आणि तुम्ही मुलांनाही योग्य रीतीने शिकवलेलं आहे, हे मला फार छान वाटलं. मी माझ्या मुलांना सर शिक्षण घेताना आवर्जून सांगतो मी तुम्हाला, शिक्षण घेताना त्याला सांगितलं तुमच्या शिक्षणाचा खर्च तुम्हीच तुमचा तोल व्हायचा. मी इथून देऊ शकत होते त्यांना, पण माझ्या मुलांनी पण आणि मुलींनी पण शिक्षण करताना त्यांनी त्यांचा रोजगार शोधला तिथल्या तिथे, वा. आणि त्यांनी त्यांचं स्ट्रगल केलं शिक्षणात. तुम्हाला खोटं वाटेल, प्रत्येकाच्या बापाला मुलं फोन करतात का पप्पा माझे पैसे संपलेत. मी माझ्या मुलांना सांगायचं बेटा तुला पैसे आहेत का रे, ते आहे ना माझ्याकडे, आहे ना माझ्याकडे. म्हणून मी म्हटलं कुठल्याही टेक्स्टबुकमध्ये ना ह्या गोष्टी तुम्हाला शिकायला नाही मिळत, ते महत्त्वाचं आहे. तुमचा काय संपर्काचा नंबर आता महाराष्ट्रातनं अनेक लोक, बरं ह्या व्यवसायात संधी किती आहे? क्रेनच्या व्यवसायात संधी किती आहे, म्हणजे किती लोक हा व्यवसाय अजून करू शकतात? खूप सर, मी तुम्हाला सांगतो अजूनही प्रामाणिकपणे सांगतो, कॉम्पिटिशन हे वाढलं पाहिजे मार्केटमध्ये. आणि जे काही सुशिक्षित मुलं आहेत, काही ज्यांच्याकडे आहे 2 रुपये, कोण ढाबा टाकतं, कोणतरी पिकअप घेतं, तरकारी वाहतं. आज मी क्रेन 10 जणांनी घेतल्या नाही तरी शोधला तर धंदा आहे. तुम्ही दारात म्हैस बांधल्याशिवाय कळणार नाही ही म्हैस किती दूध देते. तुमचा ब्रँड तयार झाला, ती विश्वासार्हता आहे. असं काही नाही सर, ब्रँड तयार करायची तुम्ही तयार करायची ना. त्याच्या कांद्याला जास्त भाव भेटला म्हणून तुम्ही कांदे नाही लावायचे. साधी लॉजिक आहे. बरं आता संपर्काचा कुणाचा नंबर द्यायचा, कारण इतके फोन येणार आहेत तुम्हाला. नाही सर, काही नाही. मला पर रात्रीचा कुणाचा फोन आला तर माझा एक स्वभाव आहे माझा. आता तुम्ही फोन ट्राय करा. नाही नाही, मला तुम्ही नंबर सांगा. मला फोन जरी केला तरी माझा नंबर नंबर 9890636015. ठीक आहे, थँक्यू. खूप खूप आभारी आहे मी तुमचा. हेच मी म्हणतो तुम्हाला की आमची ही जी सिरीज आहे, जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती आम्ही एक वेगळ्या पद्धतीची सिरीज करतो आहोत, ती तुम्ही आवर्जून बघत आहात. 2 मुद्दे तर आहेत, पॉलिटिकल विश्लेषण आपण करतो, पण मला ह्या सगळ्यापेक्षा आहे ना, ही गरज आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे, मी देशभर फिरतो, महाराष्ट्रामध्ये ह्युमन रिसोर्स तयार करण्यासाठी आपले जे 4थी पास असलेले मुख्यमंत्री होते, जसे हे 8वी पास आहेत, तसे 4थी पास असलेले वसंतदादा पाटलांनी महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार केले. त्यांनी महाराष्ट्रातल्या शिक्षणाची दारं ही खाजगीकरणाला खुली केली आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग आणि पाठोपाठ मेडिकल कॉलेजेस, मग BEd BPed वगैरे सगळी कॉलेजेस आली. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये तेवढं मनुष्यबळ उपलब्ध आहे की जे या देशाची गरज भागवू शकतं. जसं आज जर्मनीमध्ये महाराष्ट्रातनं मुलं जात आहेत, तोही व्हिडिओ तुम्ही पहा. ही गरज आहे महाराष्ट्राची आणि म्हणून अशा लोकांची आपण भेट घालून देतो आहोत. त्याच्यामागे त्यांची जाहिरात करावी असा अजिबात उद्देश नाही, की त्यांची स्वतःचीच कामाची इतकी मोठी गुणवत्ता आहे की त्यांना त्याची गरजच पडत नाही. पण तुम्हाला आमच्या ह्या सिरीजबद्दल काय वाटतं ते जरूर कळवा. मी आणि NDTV सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्ही हिंदीमध्ये आहोत, आम्ही इंग्लिशमध्ये आहोत, मराठीमध्ये आहोत आणि अनेक भाषेमध्ये आहोत. आम्हाला फॉलो करायला.